जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून साकारलेली शोभायात्रा आनंद, उत्साह आणि चैतन्याचा अनुभव देऊन गेली. जुना मठ ते सुंदरगड मार्गावर लोकसंस्कृतीचा जागर पाहताना लाखो भाविक व पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दिवसभरात रक्तदानात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्यांचा सत्कार, धार्मिक कार्यक्रम, प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम झाले. संत शिरोमणी गजानन महाराजांचा प्रकट दिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांची जयंती, त्यानिमित्त संस्थांतर्फे वारी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून ही शोभायात्रा काढण्यात आली. त्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आदी राज्यांतील लोककलांचे दर्शन घडले. संपूर्ण शोभायात्रेचे आकर्षण होते संस्थानाची हत्तीन नारायणी. तिने प्रारंभी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. शोभायात्रेत तिचा मान अग्रभागी होता. बालगोपालांचे ती आकर्षण ठरली. शोभायात्रेत नृत्याचे अनेक प्रकार सादर झाले. त्यात कोळी नृत्य, बंजारा नृत्य, तूर नृत्य, शिवाली व टिपरी नृत्य, आदिवासी नृत्य, भिल्लवाग नृत्य ही सारी नृत्ये आकर्षक होती. या यात्रेत अनेक सुंदर देखावे सादर करण्यात आले. ठाण्याचा गणपती उत्सव देखावा, उत्तर अहिल्यानगरचा श्री गजानन महाराज देखावा, सातारची संत परंपरा, सोलापूरचा आदिनाथ मूर्ती देखावा, दक्षिण रायगडचा भगवान श्रीकृष्ण मूर्ती देखावा, जालन्याचा छत्रपती शिवरायांचा शंकरपिंडी पूजा देखावा सुरेख होता. दक्षिण ठाण्याचा नवनाथ देखावा, नांदेडचा भगवान रामानंदाचार्य देखावा, हिंगोली येथील संत शिरोमणी श्री गजानन महाराज देखावा, रात्रीचे राघवेंद्र स्वामी पथक, बिदरचा महात्मा बसवेश्वर देखावा, कमरेटीचा तिरुपती बालाजी देखावा शोभायात्रेचे वेगळेपण होता. शोभायात्रेत वाद्यांचे अनेक प्रकार होते. त्यात पुण्याचे ढोल पथक, बीडचे हलगी व संबळ वाद्य पथक, त्या नृत्य प्रकारात येथील पारंपरिक वाद्ये वाजवली जात होती. सोबत टाळ्यांचा गजर होता. ज्योतिबाची सासनकाठी होती. वसईचे भजन होते. निजामाबादचे बंद कम्मा पथक होते. शोभायात्रेत सर्वांचे आकर्षण म्हणजे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा रथ होय. भाविक हात उंचावून त्यांना अभिवादन करीत होते. तेही त्यांना आशीर्वाद देत होते. या रथात परमपूज्य कानिपनाथ महाराज स्थानापन्न होते. यामध्ये साधू संतांचे रथही होते. देशातील वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू संत या सोहळ्यासाठी नाणीक्षेत्री आले आहेत. त्यांचे रथ या मिरवणुकीत होते. याही वर्षी आपण संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटी व रामानंदाचार्य जयंती हे दोन्ही
आज श्री क्षेत्र नाणीसधाम या ठिकाणी 148वा गजानन महाराज प्रगट दिन उत्सव आणि त्याचबरोबर 726वी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांची आपण जयंती साजरी करत आहोत। नाणीसधाम या ठिकाणी ही जी आपली गजानन महाराज प्रगट दिनाची जी वारी असते त्याची परंपरा गेले 25 वर्षापासून इथे अखंडितपणे चालू आहे आणि या प्रगट दिनाच्या वारीच्या निमित्ताने आपल्या नाणीसधाममध्ये जुना मठ ते नवीन मठ या ठिकाणी आपण शोभायात्रेचं नियोजन करत असतो। या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, बेंगलोर, राजस्थान, बिहार अशा अनेक ठिकाणावरून अनेक राज्यांमधून तिथले जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते सांस्कृतिक कार्यक्रम आपण या मिरवणुकीमधून साजरे करत असतो। या पाठीमागचा विचार असा आहे की भारत देश जो आहे या भारत देशामध्ये जी विविधता आहे आणि संस्कृतीचा जो मोठा एक वारसा भारत देशाला जो लाभलेला आहे त्याचं प्रदर्शन करणे, त्याचा प्रसार करणे या उद्देशाने आपण या शोभायात्रेमध्ये असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतो। त्याचबरोबर आज संध्याकाळी अवघ्या 15 दिवसामध्ये मागच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये 4 जानेवारी ते 18 जानेवारी या दरम्यान आपण 15 दिवसामध्ये 1,71,150 रक्त बाटल्या ज्या असतात त्यांचं संकलन केलं होतं अवघ्या 15 दिवसामध्ये आणि अनेक गरजू माणसांना आज वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला उद्भवत आहेत। तर अशा ठिकाणी या रक्ताचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयोग होत असतो, तर त्यासाठी आपण मदत केलेली आहे। असे अनेक उपक्रम दर महिन्याला आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून होतच असतात। तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या जयंती निमित्ताने, प्रगट दिनानिमित्ताने मी सर्व गजानन महाराज भक्तांना आणि राम भक्तांना शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक स्थैर्य, मनशांती लाभावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। जय सियाराम। आज श्री क्षेत्र नाणीसधाममध्ये हा जो कार्यक्रम होत असतो तो जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडत असतो। आपल्या संप्रदायातील सर्व उपक्रम, सर्व कार्यक्रम हे जगद्गुरुश्रींच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नियोजनाखाली सर्व पार पडत असतात। आजच्या दिवसानिमित्त जगद्गुरूंचाच मी संदेश आपल्याला पुन्हा आठवण करून देईन, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा। कारण आजच्या पवित्र दिनी गजानन महाराज प्रगटले होते शेगाव ठिकाणी आणि शेगाव श्री क्षेत्री त्यांनी अन्नाचं महत्त्व पटवून दिलं की अन्न हे परब्रह्म आहे। तर ज्यावेळी संत जन्माला येतात, ज्यावेळी संतांचं प्रगटीकरण होतं ते जडमुड्डांच्या उद्धारासाठी या निसर्गातील हर एक गोष्टीमध्ये परमात्मा कसा आहे, परब्रह्म कसा आहे त्याचं ते महत्त्व पटवून देत असतात। आणि असंच गजानन महाराजांनी पटवून दिलं, अन्नामध्ये परब्रह्म आहे। आपल्या स्वामींनी जे महत्त्व पटवून दिले, संदेश दिले, ते सांगितले की जडमुड्ड जी लोक आहेत, जे दुःखी आहेत, पीडित आहेत, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, अशा सर्व समाजाची सेवा करणं ही खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा आहे। आणि म्हणून ह्या संप्रदायामध्ये दर महिन्याला अनेक प्रकारचे उपक्रम आपण करतो आणि त्याच्यावर आपला भर जास्त असतो। शुभदिनी मला महाराजांबद्दल आणि आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांबद्दल जो सर्व भक्तांमध्ये जो आज आनंद आहे आणि प्रेम आहे तो तुम्ही पाहाल या मिरवणुकीमध्ये तुम्हाला झळकताना दिसेल। जय सियाराम। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।